यानंतरची ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत। एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्यामध्ये नंदनवन या निवासस्थानी चर्चा झाल्याचं समजतंय। नंदनवन निवासस्थानी होणाऱ्या बैठकीआधी चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। शिवसेना आणि भाजपची जागा वाटपासंदर्भात बैठक पार पडणार आहे। शिवसेना 112 जागांसाठी आग्रही असल्याचं समजतंय। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा बैठक पार पडलेली होती। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। उमेश, अत्यंत महत्त्वाची बैठक आज पार पडणार आहे। शिवसेना आणि भाजपची नंदनवनमध्ये होणाऱ्या या बैठकी आधी चर्चा झालेली आहे उदय सामंत आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये। काय नेमकी चर्चा झाली? शिवसेनेकडनं 112 जागांचा प्रस्ताव दिल्याचं समजलेलं होतं। आग्रही आहे शिवसेना, काय नेमकी त्याबद्दलची अपडेट आहे? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या ठिकाणी जी आहे ती बैठक होते। खास करून जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये जी बैठक होणार आहे जागा वाटपासंदर्भात, त्याच्या आधी ही बैठक जी आहे ती महत्त्वपूर्ण मानली जाते। कारण कालही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची जी बैठक झाली होती त्यावेळेस स्वतः उदय सामंत तिथे हजर होते आणि जी वाटाघाटी सुरू होते किंवा याबाबतच्या ज्या चर्चा सुरू होत्या त्यात अजूनही पूर्णविराम मिळालेला नाहीये। काही जागा ज्या आहेत त्या अजूनही शिल्लक आहेत, ज्याच्यावरती एकमत हे जे दोन्ही पक्षाचं होत नाहीये आणि त्या जागांवरती आता पुन्हा एकदा चर्चा जी आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्यात होताना पाहायला मिळते। आणि ही चर्चा झाल्यानंतर भारतीय जनता पक्षासोबत शिवसेनेच्या नेत्यांची चर्चा होणार आहे आणि एकूणच काय तर फायनल जे आहे जागा वाटपासंदर्भात ते करण्याचा प्रयत्न जो आहे तो या सगळ्या बैठकीतून केला जाणार आहे। आता सध्या जर परिस्थिती पाहिली तर अजूनही जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही आणि तो लवकरात लवकर सुटावा यासाठी ही महत्त्वपूर्ण चर्चा जी या दोन नेत्यांमध्ये सध्या सुरू असलेली पाहायला मिळते। उमेश, नेमक्या कोणत्या आणि किती जागांसंदर्भात अजूनही तिढा सुटलेला नाही अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे? अधिकृतपणे 150 जागा ज्या आहेत त्या सुटलेल्या आहेत असं दोन्ही पक्षाकडून सांगण्यात आलं। मात्र 77 जागांचा तिढा जो आहे तो कायम होता। मात्र काल ज्या बैठकी झाल्या आणि त्या बैठकीतून जर आपण पाहिलं तर असं समजतंय की जवळपास 30 ते 32 जागांवरती अजूनही तिढा आहे। खास करून या ज्या सगळ्या जागा पाहिल्या तर मराठी बहुल भागांमध्ये आहे आणि जिथे जे या पक्षातून त्या पक्षात गेलेले आहेत म्हणजे जे उभाटाकडून शिवसेनेकडे आलेले आहेत अशा जागांवरती जो आहे तो थेट दावा एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे। आणि 2017 मध्ये ज्या जागा निवडून आलेल्या शिवसेनेनी 84 त्या सर्व जागांवरती एकनाथ शिंदे यांचा दावा आहे। मात्र त्या सगळ्या जागा भारतीय जनता पक्ष शिवसेनेला सोडायला तयार नाहीये। काही जागांमध्ये जे विधानसभाचे निकाल आले त्यानुसार क्रायटेरिया जो आहे तो भारतीय जनता पक्ष लावला जातो, त्यामुळे ह्या किचकट ज्या आहेत त्या चर्चा झालेल्या आहेत। मात्र या चर्चा व्यवस्थित व्हाव्यात आणि यानंतर जागा वाटप सुव्यवस्थित व्हावं अशा प्रकारच्यासाठी ह्या सगळ्या बैठकीचा आता सध्या सुरू आहेत। ही बैठक झाल्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठक होईल आणि जागा वाटप कुठेतरी सुटेल अशा प्रकारच्या चर्चा ज्या आहेत त्या दोन्ही पक्षामध्ये रंगताना पाहायला मिळतात। ठीक आहे उमेश, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। या बैठकी संदर्भातल्या अपडेट्स घेतच राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।